कोकणातील एका गावात राहणारा रोहन संध्याकाळी शहरातून घरी परतत होता. बस स्थानकावर पोहोचताच त्याने पाहिलं, शेवटची बस निघून गेली होती. अरे नाही, तो निराश झाला. आता त्याला रात्रभर शहरातच थांबावं लागणार होतं. रागाने तो बस स्थानकावरील बाकावर बसला. अचानक त्याच्या बाजूला एक वृद्ध माणूस येऊन बसला. बाळा, एवढा नाराज का दिसतोयस? त्यांनी विचारलं. रोहनने बस चुकल्याची गोष्ट सांगितली. वृद्ध फक्त हसले. कधी कधी जे घडतं ते आपल्या भल्यासाठीच घडतं. रोहनला त्यांचं बोलणं फारसं पटलं नाही. काही वेळाने गावातून एक फोन आला. फोनवरील बातमी ऐकताच त्याचे हात थरथरू लागले. ज्या बसने तो जाणार होता त्या बसचा घाटात अपघात झाला होता. रोहन काही क्षण निशब्द झाला. जर तो बसमध्ये बसला असता तर. लगेच त्याने आजूबाजूला पाहिले, पण ते वृद्ध माणूस कुठेच दिसत नव्हते. संपूर्ण बस स्थानकात शोधून तेही सापडलेच नाही. ते कोण होते? त्यांना अपघाताबद्दल आधीच कसं माहिती होतं? आजही रोहनला त्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं नाही. पण त्या दिवसापासून तो एक गोष्ट मानू लागला. प्रत्येक उशीर वाईट नसतो. काही उशीर आयुष्य वाचवतात. त्या रात्री बस स्थानकावर भेटलेला वृद्ध माणूस नेमका कोण होता?